हे बघा इकडे मोठ्या अक्षरात पण दिसतं हे, ठीक आहे. आता आपण थोडंसं मागे जाऊया. याच्यामध्ये ऑनलाईन बुकिंगचं ऑप्शन आहे व्हॉट्सअपचा. आपण व्हॉट्सअपला क्लिक केलं, व्हॉट्सअप उघडतो, त्यानंतर आपण बुकिंगकडे जातो. वर एक नंबर दिसतो, आपण टॉपला क्लिक करूया. नाव काय येतं आहे दादा, झूम करा, प्रकाश शिंदे साहेबांना दाखवा, आमचे भाऊ एकनाथ भाऊला दाखवा. मी लॉजिकल बोलते. डीपी कोणाचं आहे? हां, आता डीपीला क्लिक करू. काय नाव आलं? हॉटेल तेजयश. तेजयश काय आहे? तेजस आणि यश नावाची प्रकाश शिंदे यांची 2 मुलं आहेत. जसं काल आपण बॅनर दाखवलं मोठ्या पप्पांना शुभेच्छा देतानाच. तरीही प्रकाश शिंदे खोटं का बोलले? संशय का बळावतोय? तुम्ही जितके खोटं बोलाल मी तितक्या वेळा तुमच्या खोटेपणाचा पर्दाफाश करेल. तुम्ही जितकं खोटं बोलाल, मी पुन्हा पुन्हा सांगते, माझ्या डोक्यात पक्का मार्क्स आहे. मार्क्स सांगतो तुमच्याकडे गमवायला काही नाही, पण कमवायला अख्खं जग आहे. माझ्याकडे आहे क्या मेरे पास? काय करणार आहात तुम्ही? साला मी कधी सिग्नल मोडला नाही, मी कधी RTI टाकला नाही, मी कधी कुणाला वर्गणी मागितली नाही. 1 रुपयाचं कधी कोणी सांगू शकत नाही, माझ्याबद्दल बोलू शकत नाही. त्यामुळे मला त्याची भीती नाही. माझा मुद्दा महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या भविष्याचा आहे, ज्या 14 कोटीमध्ये भाजपचे आमदारही येतात, सेनेचेही आमदार येतात आणि आमच्या सगळ्यांच्या लेकरांच्या भविष्याचा मुद्दा आहे. आता दुसरी गोष्ट, हे सगळं दाखवताना काल शंभूराज म्हटले की त्यांच्यावर मी केस टाकली. मग काय झालं? टाका ना केस, त्याच्यात काय. तुमचं आणि शंभूराज देसाईंचं तर अनेक प्रोजेक्टमध्ये तुम्ही त्यांच्यावर आरोप केले, त्यांनी तुमच्यावर अनेक वेळा आबरू नुकसानीचा दावा ठोकलेला आहे. मराठवाड्यात म्हण आहे दादा, त्याला नाही आबरून ते कशाला घाबरू. मला बोलायला लावू नका. माझ्याकडे अख्खे मराठवाड्यातले ठेवणीतली खाण आहे. अरे तुम्ही मंत्री आहात ना, विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. ते प्रश्न विचारतील. दरवेळेला केस टाकतो असला काय रडीचा डाव खेळता? तुम्ही मंत्री आहात, तुम्ही आमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील आहात, तुम्ही उत्तरं द्यावीच लागतील. ज्या प्रकाश शिंदेंवर हे सगळे आरोप होत आहेत, काल ते प्रकाश शिंदे पुढे आले आणि माध्यमांना एक व्हिडिओ प्रतिक्रिया देत त्यांनी सांगितलं की माझ्यावर ज्या टीका होत आहेत, माझ्यावर जे आरोप होत आहेत ते राजकीय द्वेषातनं होत आहेत. त्यांनी 2 सातबारा दाखवले. एक जो सातबारा दाखवला तो त्यांचा असल्याचं सांगितलं आणि दुसरा सातबारा आहे त्याच्याशी माझा काही संबंध नाही. आणि जी धाड पडलेली आहे त्याचं अंतर आणि त्यांच्या जागेचं अंतर हे पण मॅच होत नाही असं त्यांचं म्हणणं. अगदी बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. 2 सातबारा आहेत. एक सातबारा गोविंद शिनकरची सातबारा आहे. गोविंद शिनकरची सातबारा म्हणजे शेडची सातबारा आहे. ओके, प्रश्न काय विचारलाय मी की तिकडे एकही माणूस राहत नाही, तर तुम्ही 1200 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बांधला का बरं? आणि त्या रस्त्याची निविदा कुणी काढली? वर्क ऑर्डर कुणी काढली? 75 लाख कुणी भरले? साहजिक आहे गोविंद शिनकरनं तर भरले नसतील. एवढे पैसे कुणाकडे आले? आणि जर तुम्हाला माहितीच नसेल तर तुम्ही कसले मंत्री आणि कसले पालकमंत्री की कुणी निष्कारण एवढा मोठा रस्ता बांधतोय? मी लॉजिकल प्रश्न विचारते तुम्हाला, अतिशय लॉजिकल. कदाचित ललित पाटीलच्या वेळेला माझ्याकडे काही थोडी कमी माहिती असेल, पण यावेळेला नाही. हर बार आप शेर नहीं हो सकते. आत्ता मी तुम्हाला अत्यंत लॉजिकल कागदपत्रांसह प्रश्न विचारते. बरं, दुसरं असं, शंभूराज काल फार मोठं बोलत होते. एकतर संजय राऊत साहेबांबद्दल बोलण्याची आपली पात्रता नाही, कारण राऊत साहेब विकले गेले नाहीत. हां, कारण जो बिकता नहीं है ना उसका कोई खरीददार नहीं हो सकता. तुम्ही राऊत साहेबांवर बोलू नये. दुसरी गोष्ट, पालकमंत्री म्हणून तुम्ही ढ आहात. ढ माझ्या भाषेत, कारण मी शिक्षक आहे म्हणून सांगते, तुम्ही ढ आहात. 1 नंबरचे ढ आहात. पालकमंत्र्याला माहीत पाहिजे की माझ्या एरियामध्ये काय महत्त्वाचं आहे. तुमच्या एरियात ऐतिहासिक गड किल्ले आहेत. तुमच्या एरियामध्ये महाबळेश्वर पंचगणीसारखं मिनी स्वित्झर्लंड महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे. तुमच्या एरियामध्ये 105 TMC पाणी क्षमता असणारं धरण आहे, ज्या धरणाच्या 75 मीटरच्या एरियसमध्ये कुठलंही बांधकाम करता येत नाही. 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की प्रकाश शिंदे नव्हता, चला प्रकाश शिंदेची प्रॉपर्टी दुसऱ्याला दिली. एका सर्वसामान्य माणसाने 5 मीटरच्या एरियसमध्ये एवढी मोठी प्रॉपर्टी उभी करताना पालकमंत्री झोपला होता काय? पालकमंत्र्याला कळत नव्हतं की एवढी मोठी प्रॉपर्टी कशी काय बांधली ती? या विषयाच्या खोलापर्यंत जर आपण गेलो तर राज्य सरकार एका बाजूला म्हणतंय की संपूर्ण राज्यभरात अंमली पदार्थाच्या विरोधातली मोहीम राबवायची. पुणे पोलिसांकडनं काल 3.45 कोटी रुपयांचे ड्रग्ज जे आहेत ते देखील जप्त केले. महाबळेश्वर हे पर्यटन केंद्र आहे, फक्त महाराष्ट्रापुरतं नव्हे तर देशातले अनेक पर्यटक त्या ठिकाणी येतात.
वाईपर्यंत जातात. या सगळ्या ठिकाणी जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर याला नेमका जबाबदार कोण? आणि महाबळेश्वर सारख्या ठिकाणाहून जर हे ड्रग्ज दिले जात आहेत, विक्री होतीये, त्याचं स्मगलिंग होतंय, तर हे ड्रग्ज कुठून आले असा संशय तुमच्या मनात निर्माण होत नाही? अहो कुठून आले काय, तिथे बनतच होते ना, पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे ना की तिकडे कारखाना होता. मग या कारखान्याला कच्चा माल कुठून आला हे शोधायची जबाबदारी कोणाची? जर हे शोधायची जबाबदारी तुम्ही माझ्यावर देत असाल ना, तर तीही मी हसत हसत घ्यायला तयार आहे. द्या गृहमंत्री पदाचा राजीनामा, करा मला गृहमंत्री, मी ते करून दाखवते तुम्हाला.